मॉर्निंग चिल्ड्रन. मॉर्निंग असेल तर मॉर्निंग म्हणू, आफ्टरनून असेल तर आफ्टरनून म्हणू ऑफकोर्स. मग आपण सांगू मुलांना पुस्तकं बाहेर काढा. प्लीज टेक आउट युअर बुक्स. प्लीज टेक आउट युअर बुक्स. 36 नंबरचं पान उघडा. फॉर एक्झाम्पल ओपन पेज नंबर 36. ओपन पेज नंबर 36. मी पहिल्यांदा लेसन वाचून दाखवते किंवा दाखवतोय. आय विल रीड द लेसन फर्स्ट. आय विल रीड द लेसन फर्स्ट. आणि नंतर मी प्रत्येक लाईन बाय लाईन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. अँड देन आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग लाईन बाय लाईन. अँड देन आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग लाईन बाय लाईन. तुम्ही सगळ्यांनी पूर्ण लक्ष द्यायचं आहे. यू ऑल हॅव टू लिसन केअरफुली. यू ऑल हॅव टू लिसन केअरफुली. आता हेच वाक्य आपण असंही म्हणू शकतो की ऑल ऑफ यू पे अटेन्शन. ऑल ऑफ यू पे अटेन्शन. लक्ष देणं. आणि मग तुम्ही तो लेसन वाचता. लेसन वाचून झाल्यावर मुलांना तुम्ही विचारता एक्सप्लेन केल्यानंतर की सगळं समजलं का तुम्हाला. हॅज एव्हरीवन अंडरस्टूड एव्हरीथिंग. हॅज एव्हरीवन अंडरस्टूड एव्हरीथिंग. किंवा हेच आपण असंही म्हणू शकतो हॅव यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू. हॅव यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू. तुम्हा सगळ्यांना समजलं का. काही प्रश्न असले तर मला विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क मी. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क मी. आत्ता मी तुम्हाला परत सांगू शकते किंवा शकतो. बिकॉज आय कॅन एक्सप्लेन इट वन्स अगेन टू यू. बिकॉज नाऊ आय कॅन एक्सप्लेन इट वन्स अगेन टू यू. समजा मुलं म्हणाली येस वी अंडरस्टूड एव्हरीथिंग. त्याच्यावर तुम्ही सांगाल नाऊ होमवर्क. राईट डाऊन द होमवर्क. होमवर्क लिहून घ्या. आणि मग तुम्ही होमवर्क तुमचा डिक्टेट करणार आणि पुढे म्हणणार एव्हरीवन मस्ट डू द होमवर्क. एव्हरीवन मस्ट डू द होमवर्क. प्रत्येकाने होमवर्क करायलाच हवा. अँड टुमॉरो यू हॅव टू सबमिट द नोटबुक्स टू मी. अँड टुमॉरो यू हॅव टू सबमिट नोटबुक्स टू मी. आणि उद्या मला तुमच्या वह्या द्यायच्या आहेत.